नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे मित्रांनो। आता नुकसान भरपाई जीआर मंजूर करण्यात आलेला आहे। मग ज्या ज्या जिल्ह्यातील पंचनामे झालेले आहेत त्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई ही दिवाळी आधी देण्यासाठी त्या जिल्ह्यांना मंजूर करून पाठवण्यात आलेली आहे। 2 ते 3 दिवसात ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केले जाणार आहे। तर मग कोणकोणत्या जिल्ह्यातील ही नुकसान भरपाई आली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण या जीआरच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा 15 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा जीआर आहे। मित्रांनो, हा जीआर आहे म्हणजे NDRFच्या निकषानुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर दराने या ठिकाणी ही मदत दिली जाणार आहे। त्या संदर्भातला हा महत्त्वाचा जीआर आहे। तर शासन निर्णय काय सांगतो बघा। ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 480,50,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर मग लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगितलेले आहे। या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदतीची निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे। खाली बघू शकता, या ठिकाणी अमरावती विभाग, जिल्हा अकोला, कालावधी ऑगस्ट 2025, प्रस्तावाचा दिनांक 26/9/2025, बाधित शेतकरी आहे बघा 1,20,466। या ठिकाणी यांना 91,12,58,000 एवढा निधी अकोला जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। अमरावती विभागातील दुसरा जिल्हा आहे बघा बुलढाणा, सप्टेंबर 2025 रोजीची नुकसान भरपाई या ठिकाणी हा कालावधी पकडण्यात आलेला आहे। यामध्ये शेतकरी आहेत 4,04,908 आणि त्यांना मदत मिळालेली आहे 289,27,28,000 आणि वाशिम जिल्ह्याचा कालावधी आहे सप्टेंबर 2025 आणि त्यांचे शेतकरी आहेत बघा 40,545। मग आता या शेतकऱ्यांना 34,64,084 एवढा निधी मिळालेला आहे। अमरावती विभागातील या 3 जिल्ह्यांसाठी 415,04,70,000 एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर पुढील विभाग आहे बघा छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे। कालावधी आहे बघा ऑगस्ट 2025 ची जालन्यामधील भरपाई आलेली आहे 1,827 आणि या ठिकाणी 83,84,000 एवढा निधी आलेला आहे। हिंगोलीमधील सप्टेंबर 2025 मधील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी हा निधी आलेला आहे। त्यामध्ये शेतकरी आहेत बघा 1,05,120, त्यांच्यासाठी 64,61,83,000 एवढा निधी आलेला आहे। मग एकूण निधी आहे 480,50,37,000 एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। लवकरच आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहे। या 5 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची पंचनामे पूर्ण झालेले आहे। तसा प्रस्ताव शासनाकडे आल्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 8,500 रुपये प्रमाणे या ठिकाणी मिळणार आहेत। तर मग 8,500 रुपये हेक्टरी दराप्रमाणे ही मदत मिळणार आहे।